हरिदास गडी बाद होतोय ते कुंदन पाटील यांची जागा बघून होते ते हरिदास. गॅप शॉट मारलेला आहे राजू पाटील यांनी. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. छान अशी रनिंग पाहायला भेटते. 2 धाव पूर्ण होतं. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 6. 1 बाद 6. पहिला षटक मार्गस्थ आहे ज्ञानदेव. फुलटा चेंडू काय मारता आला नाही. एकच धाव. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 7. 1 बाद 7. बॅटची कडा घेऊन 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 8. TY पाटील संघ TA. पुन्हा झेल घेतोय आणि गडी बाद होतोय तो राजू पाटील. दुसरा हादरा बसतोय TA पाटील संघास. एक षटक पूर्ण. 1 षटकाने धावसंख्या ती 8. 2 बाद 8. राजू पाटील यांची जागा बनवते जगदीश आणि दुसरा षटक घेऊन येते ते सचिन. दुसरा षटक घेऊन येतो तो सचिन. साई श्रद्धा संघ आणि TA पाटील संघ. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. धावसंख्या होते ती 8. 2 बाद 8. फुलटा चेंडूवर भाऊ झेल होतोय का आणि झेल सुटतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहू आणि गडी बाद होतोय तो हरिदास. संख्या स्थिर आहे 9. 3 बाद 9.
उंचावर मारला फटका पाहूया मंदासने आणि झेल बाद होते मंदास. धीरज मंदास आणि जोराने मारला होता. अजून थोडीशी ताकद असती तर षटकार झाला असता. धीरज एक धडाकेबाजा. धीरज डावखुर फलंदाज आहे धीरज. दुसरा षटक सचिन करतोय. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका देण्याचा प्रयत्न करत नाही. पाहूया धीरज. एक धडाकेबाज असा धीरज. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न पण बॅटच्या याच्यामध्ये रडारामध्ये आला नाही आणि डॉट बॉल होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सचिन यांची. धीरज खूप असा ब्लॉक होल चेंडू होता. धीरज आळा तो समजला नाही आणि बॅटची आतलीकडे येऊन तो जा. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पुढे सरकली ती 10. अतिशय स्लो बॉलर होता. पॉईंटच्या दिशेने मारले. एक धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात पण दुसरी पूर्ण नाही होत. एकच धाव वर समाधान मानतात. धावसंख्या ती 11. 1-1. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सचिन याची. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. एक विकेट मिळाला होता आणि दुसरा षटक अतिशय स्लो गतीचा मंद गतीचा असा सचिनचा मारा आहे. धीरज पुन्हा ब्लॉक होल बॉल टाकण्याचा प्रयत्न. धीरजची आतली कडा जाते आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या स्थिर 12. दुसरा षटक समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 12. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. 4 धावा घेतल्या आणि एक गडी आणि एक धावबचे स्वरूपात. तिसरा षटक घेऊन येतो तो. दीनानाथ लेफ्ट ऑन लेफ्टीला. धीरजला बघूया झेल होतोय का आणि षटकार. या 6 धावने धावसंख्या आपल्या फाळूत्रोने कॅच घेतोय दीनानाथ. आपण पाहतो DPL दापोडे प्रीमियर लीग 2024. पहिला दिवस. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. त्यांची जागा भरून काढा ते अजय.
धीरजांची जागा भरून घेते अजय. अजय आणि पहिल्या डावामध्ये त्यांनी खूप फलंदाजी केली होती, षटकार चौकार मारले होते. पाहूया या संघामधून आता काय करतात. पुन्हा पुलटा चेंडू दीनानाथचा. एक धाव सहजपणे पूर्ण आणि अतिशय चांगली क्षेत्ररक्षण. एकच धावा, एक धाव समाधान मानतो. एक धावानी धावसंख्या होती ती 19. पुन्हा उंचावून मारलेला पाहूया जातोय का, आणि मोठा सिक्सर लागतोय इथे आणि 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 25. जगदीशाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. 25 धावा. पुन्हा पॉईंटच्या दिशेने मारला फटका पाहूया. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजपणे पूर्ण करतात जगदीश आणि अजय. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली 27. पार्टनरशिप चांगली झाली आहे. तिसरा षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकात जरा खूपच मागा दिला आणि उंचावला फटका. झेल होतोय का, आणि झेल सुटतोय इथे, जीवनदान मिळतोय आणि 2 धावा सहजपणे पूर्ण करतात. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 29. 3 षटकानंतर धावसंख्या 29. तीन षटकानंतर धावसंख्या होती ती 29. शेवटचे 2 षटक. एकोणतीस. समीर चौथा षटक घेऊन समीर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक समीर. 29 धावा झाल्यात डी ए पाटील संघाचा. डी ए टी ए. गडी बाद होतोय तो अजय. मोठा आदरा बसतोय संघासाठी. दिवेश. अजयांची जागा भरून काढत ते दिवेश. चौथा षटक चालू आहे. 29 स्थिर राहिलेला आहे. गडी बाद झाले ते 6.
फुलटॉस चेंडू, फुलटॉस का दबा आणि गॅप शॉट भेटतोय. गॅप शॉट आणि चौकार. 4 धावणे जी. खतरनाक असा शॉट मारलेला आहे. बैठी शॉट, भिंगरी भिंगरी शॉट, षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती 39. 39. लॉस ऑफ 6 विकेट्स. दिवेश याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार खेचलेला आहे. पाहूया दिवेश. गोलंदाजाचे समीर. पुन्हा उंचावर मारला फटका, बॅटच्या रडारामध्ये आलेला. हा उत्तुंग असा षटकार. षटकार आणि 2 षटकार मारलेले आहेत लगातार. बघू हॅट्रिक करतोय का दिवेश. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतो का. पुन्हा उंचावर पटका आलेला, पाहूया. गॅप शॉट भेटतो आणि चौकार. अतिशय चांगली फलंदाजी करतोय दिवेश. आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार मारलेले आहे दिवेशने या गोलंदाजीमध्ये. आणि धावसंख्या 49. उत्तुंग असे षटकार आणि चौकार आणि गॅप डील करतोय दिवेश. पुन्हा फुलटात, लो फुलटाचा आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. षटक पूर्ण होते. धावसंख्या 49. 49. लॉस ऑफ 6 विकेट. या षटकामध्ये 20 धावा काढल्या आहेत दिवेशने. 4 षटकानंतर धावसंख्या होते ती 49. शेवटचा षटक घेऊन येते ज्ञानदेव. शेवटचा षटक घेऊन देत ज्ञानदेव. ज्ञानदेव यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. सचिन याने दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. दीनानाथ यांनी 17 धावून 1 गडी बाद केला होता. पण समीर यांच्या गोलंदाजीमध्ये 20 धावा काढलेल्या आहेत. दिवेश यांनी 1 गडी बाद केला होता. आता पाहूया ज्ञानदेव, एक अनुभवी असा खेळाडू 40+ 5वा षटक घेऊन येत. धावसंख्या होते ती 49. स्ट्राईकला आहे ते जगदीश. खूप असा छान असा गोलंदाज. यार्कर टाकल्याच्या ऑफला डॉट बॉल होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ज्ञानदेव यांनी. शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शेष आहेत. ज्ञानदेव पुन्हा बॅटची कडा लागत असताना डॉट बॉल येतोय. 2 डॉट केलेले आहेत ज्ञानदेव यांनी. जगदीश यांना आता बॅटची कडा लागत नाहीये. 2 डॉट केलेले आहेत ज्ञानदेव यांनी. पुन्हा तिसरा चेंडू आणि बॅटची डॉट बॉल केलेले आहेत. 3 चेंडू डॉट बॉल केलेले आहेत ज्ञानदेव यांनी.
गोलंदाजी एकदम छान होत आले ज्ञानदेव यांची. जगदीश यांना डॉट बोलवतोय. धावसंख्या एकदम स्थिर आहे. आत्तापर्यंत कुठलाही मोठा फटका मारता दिला नाही ज्ञानदेव यांनी. बोल परफेक्ट यारकर. ज्ञानदेवाचा अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. एकच धावा या षटकामध्ये दिलेली आहे आणि एक गडी बाद केलेले आहे. धावसंख्या होती ती 50. जिंकण्यासाठी 51 धावची आवश्यकता. साई श्रद्धा स्पोर्ट्स. ओव्हर टू सौरभ पाटील. हो. थँक्यू सो मच विक्रमजी नाईक सर. तुम्ही त्यांना पंचांच्या भूमिकेत आज आम्हाला थोडा ब्रेक देखील त्याने दिला. तुमचं देखील स्वागत करू. जाऊया त्या मॅचकडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहताय दोन टीम मध्ये, एका बाजूला टी ए पाटील तर दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट. या दोन टीम मध्ये तुम्ही ही मॅच पाहताय. लक्ष गाठायचं 51च उत्तरार्धामध्ये. ज्ञानदेव आणि त्याच्या जोडीला तुम्ही सचिनला पाहता. ज्ञानदेव पाटील सचिन पाटील 51 धावाचं जरी लक्ष असलं तरी संध्याकाळ्या या धावसंख्या काढणी संध्याकाळीच्या सत्रामध्ये या धावसंख्या काढणं अवघड जाईल आणि नक्कीच बघूया कशा रीतीने या मॅचेस होतील.
विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम छोटो क्रिकेट. सूर्यनारायण देखील आता सूर्याचं देखील आपल्यापासून निरोप होईल. मॅच मध्ये रोमांचक पाहायला भेटेल शेवटच्या वेळेला. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि सुरुवात करूया. राजू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्या समोर नंदेव पाटील. षटकातील पहिलाच बॉल. ऑलरेडी कार्पेट बॉल साला बॉलीला इच्छा दिशेनं जमीन लगेच वारथार करत असताना लॉग ऑफ सीमा पार. पहिला डीपीएल चौकार 4. ऑलनी कार्पेट गॅप शोधला. बॉल सीमा पार. पहिला वार चौकार आणि किरेक मेडल ऑफ द मॅच स्वर्गीय विकास केसीनाथ पाकिस्तानला सलामी देणारा ज्ञानदेव पाटीलचा बिग हिट डीपीएल षटकारचा. दहा या आकड्यावरती 50 लक्ष. नंदेव पाटीलची बॅट आता बोलतीय 51चं लक्ष आणि पहिल्याच 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. का बॅटिंग सुरू आहे नंदेव पाटीलची. लवकर मॅच त्यांना फिनिश करायची आहे. उद्या कोणती मॅच पहिली आहे? उद्या 9 वाजता आपण मॅचला सुरुवात करणार. लक्षात घ्या, लवकर या. आडव्या बॅटने खेचला फिल्डर धीरज. चांगली फिल्डिंग. उद्या कोणती मॅच आहे पहिली? लवकर मॅच चालू करू. उद्या किती वाजता मॅच? 10 वाजता. उद्या 10 वाजता. 8:30 ला चालू आहे. 9ला पण चालू आहे. तरी फुकट कॉमेंट्री उद्या. फुकट कॉमेंट्री 9 वाजता चालू आहे. 10 वाजता चालू व्हायला मॅच. बघा लक्षात घ्या, उद्या डीपीएल अर्थातच दापोडे प्रीमियर लीगचा दुसरा दिवस. पहिली मॅच एसपी प्रतिष्ठान त्यांना फाईट करेल ओम साई धाबा. लक्षात घ्या 9 वाजता आपण मॅचला सुरुवात करू. 9 वाजता तुम्ही उपस्थित राहा. 8:45 ला आपण टॉस करू. 9 वाजता मॅचला सुरुवात करू. आडवा बॅट खेचला. बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं सचिन खेळाला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. What a shot! Mid ऑफ डोक्यावर लॉग ऑफ सीमा रेषा पार. राजू पाटील वरती अटॅक आणि अटॅक. सीमा पार आलाय चौकार 4. सोळा धावा धावफलकावरती. बॅटिंग काय चालू आहे मैदानावरती. आणि वन शॉट एक्स्ट्रा कव्हरला चाला फिल्डर धावतोय. त्याला मात्र बीट करून क्लास इज टेम्पलवरती. शॉट इज परमनंट. हा क्लास होता ज्ञानदेव पाटीलचा. बॉल सीमा पार आलाय चौकारच्या ठोकणीचे. वीस धावा धावफलकावरती. 31ची अजूनही गरज आहे. कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. समोर तुम्ही पाहता सचिनला बॅटिंग साठी.
31ची अजूनही गरज आहे. उडवला मिस्टामिंग धीरज धावतोय. प्रज्ञाशील परमेश्वर अपयश आणि इथे बॅकअप तुला पाहिलं. गीतेश पाटीलला तुम्ही पाहता चांगली बॅकिंग देत असताना. यंग टॅलेंटेड आहे, खूप यंग आहे हा. तुम्ही त्याला लॉंग ऑफला पाहता. सर्वच गोष्टीमध्ये देखील यंग आहे असे देखील आम्हाला माहिती पडते. प्रत्येक गावामध्ये एक एक हिरा असतो. फुल टॉस सचिन पाटील फुल टॉस सोडणार नाही मिड विकेटला. बॉल चाला फ्लायटेड मायटी हिट. सचिन पाटीलचा तडाखा षटकारचा. तुम्ही गीतेशला पाहता भारतीय संघामध्ये लेफ्ट हँडर यशस्वी जयस्वाल सारखा दिसतोय तो. पण त्याची बॅटिंग भारी आहे, याची कला भारी आहे. प्रत्येकाकडे कौशल्य असतं दादा. काही आडवा बॅटनं आणि तो आता मात्र चालला लॉक ऑफ वरना. एक के लिए मिस्सेल यशस्वी जयस्वाल. हे जयस्वाल नाव दिलं आणि त्याच्यानंतर तो जयस्वालच झाला. बॉल सीमा पार आलाय चौकार 4. त्याच्यानंतर मिस फिल्डिंग. 32 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल कट केला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो. एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण. मिस फिल्डिंग तुम्ही पाहायला भेटली गीतेश कडनं. त्याच्यानंतर जगदीश कडनं. 3 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 35 या आकड्यावरती. 20 बॉल 16 धावेची अजूनही गरज. उडवला बॉल चालला आणि इथे आयवा झेल पकडला दीनानाथ पाटीलला. आयवा झेलसाठी काहीच पारितोषिक नाही आणि लॉंग ऑन सीमा रेषेला क्लिअर करणारा हा षटकार. पहिल्या षटकाराच्या बरोबरीनं 41 धावा धावपलकावरती. 10 धावेची गरज. असं वाटलं मॅच शेवट षटकापर्यंत जाईल पण ज्ञानदेव पाटीलनं काच त्यात दिला. लोअर फुल टॉस बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. ते दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 42. हरिदासाला पहिलाच बॉल उडवला. एक केली आहे पूर्ण. दुसरीचा कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी पण झाली असती पण 2च धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबुक वरती
44 रन 44 धावा 7 धावेची अजून आवश्यकता 17 बॉल 7 समीकरण जर 7 बॉल 17 असती तर मॅचला मजा आली असती विशाल 17 मध्ये 7 हव्यात जर उलट फेर असता तर मजा आली असती मामा देखील खूप मेहनत करतात खूप आमची देखील 6 दिवस देखील त्यांनी सोय केली त्यांचं नाव आमच्यापर्यंत माहिती नसतं आमचे 2 मामा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू नक्कीच वीर तानाजी 40+ चषक देखील पार पडलं 6 दिवस ते आमच्या सोबत होते आम्ही 5 दिवस असो आज DPL ला सुरुवात झाली पुन्हा एकदा ते सज्ज आहेत बबन मामा आमच्या सोबत आहेत खूप प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं सत्कार करत त्यांच्या हातामध्ये मग नाश्ता असो जेवणाची सोय पूर्णपणे वेळेच्या वेळेत करतात बबन मामा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि संतोष मामा तुमचं देखील स्वागत करू आणि धावपलकावरती पुढे जात असताना 47 वरती अवघ्या 4 धावेची आता गरज आहे स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये डॉट बॉल आणि अशा रीतीनं MS धोनी स्टार मॅच फिनिश सामना जिंकला तुम्ही या मैदानावरती पाहताय साई शर्मा ट्रान्सपोर्ट संघाने खूप खूप अभिनंदन हार्ड लक टीम TA पाटील काही हरकत नाहीये अजून चान्स देखील तुम्हाला पुढच्या मॅच तुम्ही देखील जिंकाल अशी आशा बाळगतो फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका नक्कीच सुधारा आणि तुम्हाला देऊयात पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया